नमस्कार, मी वैद्य अश्लेषा गोखले संजीवन वेदा चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज सर्वात इम्पॉर्टंट टॉपिक घेणार आहे. बरेच लोक आता त्यांचे रिपोर्ट्स जेव्हा करून येतात तेव्हा त्याच्यामध्ये त्यांना आढळून येतं की त्यांना फॅटी लिव्हर आहे. फॅटी लिव्हर म्हणजे नक्की काय, हा बऱ्याच जणांना असणारा प्रश्न आहे. आणि काही जणांच्या रिपोर्ट्समध्ये ग्रेड 1, ग्रेड 2, ग्रेड 3 या लेवलपर्यंत फॅटी लिव्हर असतं. आता फॅटी लिव्हर होण्यामागचं कारण काय? बऱ्याचदा सर्वात महत्वाचं कारण म्हणजे फार जास्त आपण ऑइली फूड घेणं किंवा भरपूर प्रमाणामध्ये गरजेपेक्षा जास्त आहाराचं समावेश असणं. म्हणजे कधी कधी आपलं जेवण 2 पोळ्यांनीही पोट भरू शकतं, अशा वेळेला आपण 4 पोळ्या खाणं आणि त्याचं पचन नीट न होणं, यामुळे अतिरिक्त चरबीच्या स्वरूपात यकृतांच्या पेशीमध्ये फॅट आढळून येतात. आणि ते फॅट म्हणजे काय, आपल्याला जे लिपिड प्रोफाईल आपण करतो त्याच्यामध्ये जे दिसतात, ज्याला आपण ट्रायग्लिसराइड म्हणतो. ट्रायग्लिसराइड म्हणजे काय, जी चरबी तुमचं पचलेलं नाही आहे आणि ते फॅट स्वरूपामध्ये तुमच्या लिव्हरमध्ये साठून राहत आहे. म्हणजे तुम्ही यकृतावर एक थर येतोय असं समजा. तो जो थर निर्माण होतो त्याला फॅटी लिव्हर असं म्हटलं जातं. आता फॅटी लिव्हर बऱ्याचदा आपल्याला कधी आढळून येतं, बऱ्याच वेगवेगळ्या मेटाबॉलिक डिसीजेसमध्ये, जसं आपण पीसीओडी मध्ये बघतो, किंवा एखाद्याला डायबिटीस आहे त्याला बघतो, किंवा एखाद्याचं ओबेसिटी आहे, लिव्हर किडनी प्रॉब्लेम चालू आहेत, हार्ट प्रॉब्लेम चालू आहेत, या सगळ्या लोकांमध्ये आपल्याला फॅटी लिव्हर एक कमी प्रमाणात तरी आढळून येतं. या सगळ्या मागचं सर्वात महत्वाचं कारण काय, तुमचं पचन नीट होत नाही, म्हणजे पाचक अग्नी नीट कार्य करत नाही आहे. अन्न पचन नीट न होणं आणि त्याचं फॅटमध्ये रूपांतर जास्त होणं, यामुळे येणारे वेगवेगळे विकार आहेत. त्याच्यामध्ये फॅटी लिव्हर एक सर्वात महत्वाचा विकार आहे. आता याच्यामुळे त्रास काय होतो का, बऱ्याचदा ग्रेड 1च्या पेशंटला कळत पण नाही की आपल्याला फॅटी लिव्हर आहे म्हणून. फॅटी लिव्हरचे फक्त त्रास सुरू होतात जेव्हा 2nd ग्रेडला जातं, तेव्हा पेशंटला जरा डिस्कम्फर्ट फील व्हायला लागतं. कधी कधी थोडं मळमळणं, कधी कधी उलटी, अशा स्वरूपाचं कधी कधी त्यांना लक्षणं यायला लागतात. कधी अगदी जेवल्यावर पोट खूप भरल्यासारखं वाटणं, किंवा स्लाइट हेवीनेस वाटणं, कधी कधी ब्लोटिंग वाटणं, ही सगळी लक्षणं फॅटी लिव्हरचे असू शकतात. काही जणांचं ट्रायग्लिसराइड लेवल वाढलेलं जर आपल्याला दिसलं तर अशा वेळेस सोनोग्राफी करून घेणं जास्त चांगलं आहे, की फॅटी लिव्हरला सुरुवात तर नाही आहे ना. म्हणजे योग्य वेळेस योग्य उपचार घेतल्यास फॅटी लिव्हर तुमचं रिव्हर्स होऊ शकतो. आयुर्वेदिक मेडिकेशनने रिव्हर्स नक्की होतो फॅटी लिव्हर. फक्त थोडं सातत्याने घ्यावं लागतं आणि कुठल्या तरी वैद्याच्या सल्ल्याने घ्या. यांनी सांगितलं त्यांनी सांगितलं म्हणून मी लिव्हर मेडिकेशन चालू केलंय असं मात्र करू नका, कारण त्याचेही काही दुष्परिणाम आपल्या लिव्हरला शेवटी भोगावे लागतात. लिव्हर हा सर्वात महत्वाचा आपला अवयव आहे शरीराचा, जो सगळ्या गोष्टींना कंट्रोलमध्ये ठेवू शकतो असा अवयव आहे. त्यामुळे त्यासाठी त्याची काळजी घेणं फार गरजेचं आहे. त्यासाठी लिव्हर डिटॉक्स ड्रिंक्स असे काही शब्द वापरून काही वेगवेगळ्या प्रकाराचे ज्यूस पीत जाऊ नका. कोणाच्याही सल्ल्यानेच करा. वैद्यांनी सांगितलं जरूर करा, इतर लोकांच्या मित्रांनी सांगितलं, मैत्रिणींनी सांगितलं म्हणून करू नका. कोणतेही वेगळे डिटॉक्स ड्रिंक्स करून पिऊ नका. आयुर्वेदिक मेडिकेशन आयुर्वेदिक डॉक्टरच्या सल्ल्यानेच घ्या. फॅटी लिव्हर नक्की रिव्हर्स होईल जर तो ग्रेड 1ला असेल. पण त्याची कारणं जर वेगळी असतील तर ती मात्र प्रॉपर त्याचे उपचार घ्यावे लागतात. धन्यवाद.